हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आमचं सगळं आवरलं आहे आणि आमचं जरा हिशोब चालू होता की आपण हेल्दी गोष्टी किती खातो आणि अनहेल्दी गोष्टी आपण वर्षभरात त्या गोष्टींवर जास्त खर्च करतो. म्हणजे जेवढा हेल्दी गोष्टींवर करत नाही ना, बऱ्यापैकी कुटुंबात तेच आहे. तर आपण हेल्दी गोष्टींवर कमी खर्च करतो आणि अनहेल्दी गोष्टी आपण जास्त खातो. तर आमचं तेच डिस्कशन चालू होतं की आपण तेल किती वापरतो आणि दूध किती वापरतो वर्षभरात. तर आम्ही वर्षभराचा दुधाचा हिशोब तर आम्ही 400 पावणे 500 लिटर दूध वर्षभरात प्रेग्नेंट होते म्हणून जास्त झालं. जास्त दूध घेत होतो. ज्या महिन्यामध्ये मी इथं नव्हते त्या महिन्यात दूधच घेतले आपण, डायरेक्ट आकडा खाली. मार्च मध्ये हायेस्ट दूध घेतलेले आपण 5.55 लिटर. बाकी मग 40 43 असं होतं. हां, नंतर तुम्ही गेल्यानंतर 30 लिटर. आणि तसं होतं आपण आधी. तुम्ही प्रेग्नेंट नव्हते तरी 30 32 35 असंच होतं. हां, तर आपण किती हेल्दी खातो आणि किती अनहेल्दी गोष्टी जास्त खातो. खर्च म्हणे एका महिन्यामध्ये 5 किलो तेलाचा डबा लागला. लिटर किलो 6 किलो लिटर काय असेल ते. म्हणजे वर्षभरात 60 लिटर दूध तेल खातो आपण. आणि दूध जेवढ्या अमाऊंटचं दूध खाल्लं ना आपण त्याच्यात थोडस कमी अमाऊंटचं आपण तेल खाल्लं. थोडंसंच कमी काहीतरी. म्हणजे कदाचित आपण अनहेल्दीवर पैसा अजून खर्च करू शकतो. आता नाही, आता तुम्ही प्रेग्नेंट होत्या म्हणून या वर्षाचं थोडस जास्त झालं असन. तसं धरलं सेम असन किंवा जास्त पण असन तेल. हा, याच्यावरून काय समजलं, प्रत्येक जेवणामध्ये थोडस तेल कमी 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 करायचं. हो. आणि दूध थोडं थोडं वाढवत जाऊ आपण. आता दूध आणखी घेतो, खात जा पण तर घ्यायचं. चालेल. नाही तर 2 दिवस बाई खाऊ राहिली म्हणून लगेच सुरू करायचं आणि बंद करून टाकायचं. गुबी मस्त रेडी झाली कारण तिला फोटोशूट करायचं आहे. आणि आम्ही दोघं मॅचिंग आहे. ही बघा, असं खरं मॅचिंग 4 जनरेशन इन 1 फ्रेम. कानुलीचे पप्पा, कानुलीच्या पप्पांचे पप्पा आणि त्यांच्या पप्पांचे पप्पा. घरात फोटो काढत होतो, सगळे घरात होते. कानाला बाहेर आणलं, सगळे बाहेर पडले एवढे. हा, काना शांत बसले पण दादा शांत बसती नाही फोटोला, त्यामुळे फोटो चांगला येत नाही. परत दुसऱ्या अँगलने काढ ना. 1 2 इकडे पुढं पाहू नका. 5 फोटो. अजून फोटो आहे, सगळ्या फोटोमध्ये सेम आहे. हे दादू बघ किती कुट ग बसलं तेव्हा. थेट जांभळी खाली आलोय आता. हे बाबूडी थोड़ा बट ठीक दिख रहे हैं दादू. रुको मैं इस साइड से निकालता हूँ ऐसे. इकडं हा ना, इकडं तोंड केलं तुझं मम्मा. कसं दादू? हे बघा आमचा दादू बघा कसा रेडी झाला. मस्त मस्त कपडे घातले आम्ही नवीन. काय रे दादू, आहे ना? हा, नवीन कपडे घातले म्हणा आम्ही. कसे दिसतोय मी? चांगले दादू. गंध लावला म्हणा आम्ही. हो, कपडे घातले. दादू, ए दादू. आमच्या दादूचं नखं काढायचं काम चालू आहे. लई गप्प बसली आमची दादू. दादू काय करतो? नखं काढतो? अगो बाई, का करती? हे पण तिथून माझ्यासोबत बोल राहिला. माझं लक्ष नव्हतं तरी बोलत होता. काय करती? हा, चाल 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 चाल.
अग बाई चल चल हा हो हो हा हो हा चल बाई आपल्याला पाणी खेळायचंय हा हो 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 एवढ्या लांबून मला होतं हो हो हा अगं काका उठले की नाही विचारायला उठले ना उठून दिले दादू काही आलं लागायला भेटलं ध्येय येतं का नाही. कच 15 मिनिटं झोपला फक्त लगेच उठला तो फक्त आपला स्वयंपाक होस तर झोपलं त्याला वाटलं यांना परत ते हा. लक्ष नाही लागत स्वयंपाकामध्ये तर स्वयंपाक करून घ्या मग मी उठत परत खेळायला शेवटची पोळी राहिली होती लगेच उठलं है ना दादू स्वयंपाक झाले ना यांना करमायचं नाही म्हणा हा बरोबर मग नको यांना कर मग यांना काय ना मोबाईल होऊन द्यायचं लगेच ओ. चला हे गेले शेकायला काना खेळतोय तोपर्यंत मी पण थोडीशी शेकोटी घेऊन येते खूप दिवस झाले शेकोटी नाही घेतली मी पण येते थोडीशी जाऊन शेकोटी गेली मी यायच्या आधी विझून पण गेली आज नाही तुमची शेकोटी पेटत अरे खूपच दूर आला कानाची पप्पांनी आज नवीन ड्रेस आणलाय नवीन ड्रेस त्याचा टाईप कोणता आहे माहिती जम्पसूट घालतो डायरेक्ट काना येस आणि पहा आता किती का खेळ हा झोपणार नाही आज लय भारी दिसतो म्हणा मी नवीन ड्रेस मध्ये